महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मंत्रालयात व नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात असलेल्या कार्यालयात निवेदन देऊन दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे। याच मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तहसील कार्यालय, सांगोला तहसील कार्यालय, अकलूज उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलं आहे। IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी राज्यातील बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकरीला लागलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बोगस व बनावट प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली असून त्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे राज्यातील जनतेतून कौतुक केलं आहे। ते पारदर्शी व प्रामाणिक आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम केले। संविधानात केलेल्या तरतुदी आणि कायद्याच्या अधीन राहून काम केले, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे। त्यांचं निलंबन करण्याची मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली आहे। आपण या मागणीवर वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करावा आणि निर्भीड व कायद्याचं पालन करण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना न्याय द्यावा असं निवेदनात म्हटलंय। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची मागणी आहे की अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचे मनोबल खचलं नाही पाहिजे, त्यांना काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे व ज्यांनी अशी बेकायदेशीरपणे मागणी केलेली आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या कृष्णा खोपडे यांची खोपडी ताळ्यावर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी व त्यांनाच या सभागृहातून निलंबित करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने